कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार। पंतप्रधान मोदी आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन यांच्यात नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरीय चर्चा। भारत आणि युरोपियन महासंघादरम्यान 13 करारांवर स्वाक्षऱ्या। या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्णत्वाला नेण्यासह अनेक क्षेत्रात परस्पर संबंध दृढ करण्यावर सहमती। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यातल्या 18 वर्षापर्यंतच्या 2 कोटींहून अधिक मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करणार उपमुख्यमंत्री अजित पवार। राज्य सरकारच्या 500 सेवा सर्वसामान्यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी मेटा समवेत करार। मुंबई टेक वीक 2025 मध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा। व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यातली बोलणी फिसकटली। संयुक्त पत्रकार परिषद रद्द। युक्रेनचा पाठिंबा काढून घेण्याचा अमेरिकेचा इशारा। मात्र प्रमुख युरोपियन देशांचा युक्रेनला पाठिंबा कायम। उत्तराखंडच्या बद्रीनाथ इथं हिमस्खलनामुळे अडकलेल्या 55 पैकी 47 मजुरांची सुटका। उर्वरित मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात आज लढत। आणि जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी, जनजीवन विस्कळीत।